काकू काही ठरलं का? आला का त्या मुलीचा रिस्पॉन्स? आवडला का तिला श्रीकांत? तू कोण मुलगी, कोणाबद्दल बोलतेस तू? अहो असं काय करताय तुम्ही? श्रीकांतसाठी स्थळ आलं होतं ना. पूजाबद्दल विचारते मी. काय झालं, भेटायचं ठरलं का त्यांचं काही? अगो कुठे काय, अजून काहीच ठरलं नाही. म्हणजे माझं जनार्दन मामांशी काही बोलणंच झालं नाहीये ना. ठरलंच ना तर सगळ्यात आधी तुलाच सांगणार आहे. अगदी बरोबर म्हणताय तुम्ही. या अशा सगळ्या गोष्टी ना खूप आरामात झाल्या पाहिजेत. नीट वेळ घेऊन करायला लागतं सगळं. आणि आय एम शुअर तुम्ही काहीतरी विचार केलाच असेल ना. म्हणजे काय, रोजच विचार करते मी. म्हणजे कसं बोलू मी त्याच्याशी, तुझ्याशी? माझ्याशी काय बोलायचंय? श्रीकांतच्या लग्नाविषयी. अगं म्हणजे कधी करायचं, कसं करायचं, कोणाशी करायचं ते मी कसं सांगणार. पण काकू आत्ता या सीझन मध्ये प्लीज लग्न नका ठरवू. खूप गरम होतंय ना. तुम्ही ना दिवाळीत ठरवा. आणि आय थिंक तोपर्यंत श्रीकांतला आणि पूजाला एकमेकांना जाणून घ्यायचा वेळ मिळेल. आणि पत्रिकेची डिझाईन मी सिलेक्ट करणार. आमच्या मंडळाचा एक प्रिंटिंग प्रेसवाल्याशी टायअप आहे आणि त्याच्याकडे खूप सारी डिझाईन्स असतात, म्हणून पत्रिका मी सिलेक्ट करणार. प्लीज. हो अगं, कशात काही नाही अजून आणि तू पत्रिकेपर्यंत पोहोचलीस. जरा धीर धर. आपण सगळं करू तुझ्या मनासारखं. हा पण आधी श्रीकांतच्या मनात काय ते तर कळू दे ना. काय विचारलं तर धड उत्तरच देत नाहीये तो. त्याला मुळात लग्न करायचंय की नाही तेच कळत नाहीये मला. आणि कुठल्या मुलीशी करायचंय म्हणजे काहीच सांगत नाहीये ना तो. आणि त्यात जर का मी हे सगळं परस्पर ठरवलं तर किती चिडेल तो माझ्यावर. काकू म्हणजे त्यांनी तुम्हाला पूजाबद्दल काही सांगितलंच नाहीये का? तुझ्याबद्दल काय नाही, म्हणजे त्याचा मेसेज आला होता मला सेइंग की त्याला पूजा आवडली आणि लग्न करायचं म्हणतोय तिच्याशी. तो खरंच तुला असं म्हणाला? हो. कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? नाही बाबा, अजून नोकरी मिळालेली नाहीये. अहो पण काम करतोय की राघवच्या म्युझिकल मध्ये. नाही मस्त पैसे देतोय तो. बर त्यातले अर्धे पैसे मी तुम्हाला पाठवणार आहे घरी. बर आईला सांगा विचारत होतो म्हणून. चला आता ठेवतो, विश्रांती घ्या, उद्या बोलूया. मी अच्छा मेरे हाथ हो, मेरे हाथ में काय रे तेरा हाथ हो, सारी जन्नते मेरे साथ हो. अरे काय रे आज एकदम खुशीत दिसतोयस. रोमॅन्टिक गाणी वगैरे काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग
प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव. अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही, असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके